आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेला प्रयागराजमधून महाराष्ट्रात आणलं। छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून खोक्याला घेऊन बीड पोलीस बीडकडे रवाना। खोक्यावर आतापर्यंत 3 गुन्ह्यांची नोंद। खोक्या असो वा बुक्या कुणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। सतीश भोसलेच्या घरावरील कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया। वन विभागानं पाडलेल्या खोक्याच्या घराला अज्ञातांकडून आग। 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप। नाशिकमधील सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती कृष्णा आंधळे नाही, पोलिसांची माहिती। आंधळे गंगापूर रोड परिसरामध्ये फिरत असल्याच्या स्थानिकांच्या दाव्यानंतर पोलिसांची रात्रभर शोध मोहीम। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये लवकरच भूकंप। जयंत पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दिसतील, मंत्री संजय शिरसाट यांचा दावा। एवढी मोठी संघटना आहे तरी त्यांना जयंत पाटील हवेहवेसे वाटतायत। जयंत पाटील पक्ष सोडणार असल्याच्या सत्ताधाऱ्यांच्या दाव्यानंतर सुप्रिया सुळेंची टीका। अजितदादांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली। आजी प्रतिभा काकी आणि आजोबा शरद पवारांसोबत जय पवारांचा कौटुंबिक फोटो। 10 एप्रिलला जय पवार यांचा साखरपुडा। विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशांचा व्यवहार। मकोका अंतर्गत कारवाई करा, परिणय फुकेंची विधान परिषदेत मागणी। तर परिणय फुकेंनी केलेल्या आरोपांवर चौकशी सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींना मुंबई समिटचं निमंत्रण। मुंबईत 1 मे पासून वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट होणार। बीड पोलिसांच्या वर्दीवर आता फक्त स्वतःच्या नावाचा उल्लेख, आडनावाचा उल्लेख काढणार। सामाजिक सलोखा राखण्यासाठी बीडचे एसपी नवनीत कौर यांचा निर्णय। अमरावती विमानतळावरून हवाई उड्डाणाचा मार्ग मोकळा। विमानतळाला मिळाला डीजीसीआयकडून एरोड्रम परवाना। 31 मार्चला पहिलं प्रवासी विमान झेप घेणार। नागपूरसह विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट। अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावतीमध्ये तापमान वाढ। पारा वाढल्यानं राज्यामध्ये विजेची मागणी 30,000 मेगावॅटवर।